पालिकेतील सत्तावाटपावर फडणवीस शिंदेमध्ये बैठकीची शक्यता। मुंबईमध्ये उपमहापौर स्थायी समिती अध्यक्षपद सेनेला अपेक्षित। मुंबई ठाणे केडीएमसी मीरा भाईंदर नवी मुंबई एकत्र निर्णयाची शक्यता, सूत्रांची माहिती। पुण्यात सत्तेची चावी ना अजित पवारांकडे असेल ना भाजपकडे। पुण्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेच्या सूचनेनुसारच होईल, विजय शिवतारेंचा दावा। मुख्यमंत्री फडणवीस मोठ्या गुंतवणुकीसह दाओस दौऱ्यावरून परतले। दाओसमध्ये मुख्यमंत्र्यांकडून 30 लाख कोटींचे ऐतिहासिक करार। स्थानिक कंपन्यांबरोबर दाओसमध्ये करार करणं एक क्रूर विरोध। एमओयू आणि फडणवीसांच्या कार्यकाळातील राज्यामध्ये आलेल्या परकीय उद्योगांबाबत फडणवीस श्वेतपत्रिका काढतील का, पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल। अमित शहा फडणवीस आज नांदेड दौऱ्यावर। हिंददी चादर कार्यक्रमाला उपस्थिती लावणार। उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार। मी माफी मागितली नाही, जबाब नोंदवला। मुंब्रा हिरवा करू म्हणणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सेहर शेखचं विधान। तर भविष्यामध्ये अशी वक्तव्य केल्यास कार्यवाही करू, मुंब्रा पोलिसांची नोटीस। सेहर शेख यांचं तेच चिथावणीखोर वक्तव्य करत इम्तियाज जलीलांनी वाद वाढवला। येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हिरवा रंग पसरवू, जलील यांचं भाष्य। नवी मुंबई पालिका आयुक्तांची 3 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना बांधकाम थांबवण्याचे निर्देश। भारतावरील 25% टॅरिफ मागे घेण्याचे अमेरिकेचे संकेत। भारतानं रशियाकडून तेल आयात कमी केल्यानं अमेरिकेचा सकारात्मक निकाल। अमेरिकेच्या अर्थसचिवांचं विधान। हिमाचलमध्ये जोरदार बर्फवृष्टी। 680हून अधिक रस्ते बंद। मनालीजवळ 100हून अधिक गाड्या बर्फामध्ये अडकल्या। जम्मू काश्मीरच्या अनेक भागांमध्येही बर्फवृष्टी सुरू। अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पाऊस, बर्फवृष्टी आणि पुरामुळे गंभीर परिस्थिती। 3 दिवसांमध्ये 360हून अधिक कुटुंबांना फटका। 61पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू तर 110हून अधिक जण जखमी।